मध्ये रोशन धुळे, भारत धुळे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदर्शन. तर पहिला चेंडू इथे निश्चितच निर्धार हाताळलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना सुदर्शन रोशन धुळे अलॉंग द कार्पेट. चेंडू तटवला गेलाय. मिड ऑन द क्षेत्ररक्षक आहेत अविनाश. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावांचा श्रीगणेशा होतोय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. भारत धुळे ऑन स्ट्राईक. भारत धुळेचा विचार केला तर कालच्या दिवसात निशाच अर्धशतक झळकावला भारत धुळेने. धडाकेबाद चषक वडबली येते. चांगली फलंदाजी निश्चित पाहायला मिळाली. तर पुढचा चेंडू तर मोठा फटका खेळायचा होता, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज सुदर्शनने. तर धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या एक धाव. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केली जाते ती म्हणजे सुदर्शनच्या माध्यमातून. मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू तटबला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. ते मात्र दोन्हीकडे संधी होती धावचीची. खराब फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकाला आकार येईल तो म्हणजे 2 धावा धावफलकावरती. मला स्ट्राईक एंडला रोशन धुळे. इथे मात्र हप्पी चेंडू होता. पुलचा फटका खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट चेंडू तटबला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. तीन धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे सुदर्शनचं. चांगली गोलंदाजी राज क्रीडा मंडळ कुळगावच्या माध्यमातून. लो फुलटा चेंडू बॅक टू द बॉल. चेंडू तटबला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण देत असताना तर पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 4 धावा. डीजे तर बघा चौकार हॅट्रिक साठी निश्चितच पारितोषिक होतं. OV11 संघाच्या OV11 संघाकडून 500 रुपयाचं. तर काराव संघाच्या सागर
कुठे असेल त्यांनी यायचंय, आपलं कॅश प्राइस घेऊन जायचंय 500 रुपयाचा. तर भारत धुळेच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या बॅट अगस्ताने धावफलक पुढे सरकते. 8 धावा धावफलकावरती. चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या माध्यमातून हा दाखवलेला फटका. वन बाउन्स सीमा पार चेंडू जाईल 4 धावांसाठी. आता मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाज मुन्नावरती. तर भारत धुळे चांगली फलंदाजी करत असताना अतिशय इन्फॉर्म असा फलंदाज जानमान जुवेली संघाचा कालच्या दिवसामध्ये जर विचार केला जितू तर भारत धुळेच्या बॅटमधून एक अर्धशतक निश्चितच पाहायला मिळालं. धडकेबाद चषक वडवली येते. चांगली गोलंदाजी इथे पहिल्या षटकात दाखवली. आता मात्र पुन्हा एकदा भारत धुळे ब्रँडेड फटका इथे पाहायला मिळाला होता. फटका फर्स्ट होय आणि इथून परतावं लागेल. मिड विकेटला चांगला झेल कॅरी केला जातोय आणि इथून पहिला धक्का लागेल तो म्हणजे जानमान जुवेली टीमला पहिला हादरा लागेल. भारत धुळे बॅक टू दी पवेलियन. रोशन धुळे बॅक टू दी पवेलियन. www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. तब्बल 108 देशांमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. गौरवजी सावंत आणि त्यांची पूर्ण टीम निश्चित सज्ज असते. सातत्याने दीपेश प्रशांत आमच्यासोबत जॉईंट आहेत. 4 दिवस एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला पूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते गौरव सावंत यांच्या माध्यमातून. तर स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत महेंद्र धुळे उर्फ माई. गोलंदाजी महाकोती गोलंदाज सुदर्शन. पहिला चेंडू गोलटप्प्या चेंडू अलंग द कार्पेट हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक येतील मिड ऑनला. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल एकेका धावेने. आता मात्र धावफलक पुढे सरकते. 13 धावा धावफलकावरती जर विचार केला तर निश्चित भारत धुळेने सुरुवात केली होती. 2 मोठे फटके लगावले.
त्यानंतर मात्र एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करत नाहीये. भारत धुळे नंतर बॅक टू बॅक विकेट गेली. रोशन धुळे तंबूच्या आश्रयाला पळत नाहीत. आता मात्र निश्चितच खेळ सावरावा लागेल तो म्हणजे कल्पेश आणि महेंद्रला. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे जय हनुमान जुवेली टीमला. कल्पेश धुळे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. तर खूप चांगलं म्युझिक आपल्याला ऐकायला मिळते डीजेच्या माध्यमातून. पूर्ण मंडप इथे मात्र आमचा व्यासपीठ, आमचं समालोचन कक्ष सजवला गेलाय डीजे पाटील मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन धुळे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे महेंद्र धुळे. माही आता मात्र माही आपल्या संघासाठी काय करतोय पाहायचंय. तर सुदर्शन इथे मात्र फसवलं जाते, व्हेरिएशन दाखवलं जाते. गोलंदाजी मार्क वरती, गुडलेन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केल्यानंतर सरळ जाऊन विसरतोय तो म्हणजे एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा. तर पुढचा चेंडू एकदा आला ओव्हरफुलचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, स्वीपचा फटका दाखवायचा होता. पंचांकडे अपील केलं होतं. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र चप्पलरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तर लेग बाईकच्या स्वरूपात या 2 धावा निश्चितच असतील. पंच आमच्याकडे इशारा करतायत. 2ने धावफलक आता पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. तर विचार केला तर पहिल्या षटकात सुदर्शनने काय गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकात 8 धावा खर्च केल्या मुन्नाने. सेकंड स्पेल मध्ये सुदर्शन गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू इथे मात्र फसवलं जात आहे. खूप चांगला झेल कॅरी केला जातोय क्षेत्ररक्षक अभिच्या माध्यमातून आणि जो मासा गळायला लावायचा होता त्याचा मात्र इथे विकेट प्रस्थापित केला जातोय. परतावं लागेल महेंद्र धुळेला बॅक तंबूच्या आश्रयाला. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय जय हनुमान जुवेली संघ. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभय, ते एक यंगस्टर खेळाडू निश्चितच पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अभय जय हनुमान जुवेली टीम कडून. मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. तर 3 षटक समाप्त झाले. 3 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तो आपण आपल्या युट्यूबच्या स्क्रीनवरती पाहू शकता. महालक्ष्मी ज्वेलर्स बदलापूर गाव येथे निश्चित आपल्याला कोणाला सोनं खरेदी करायचं असेल तर निश्चित आपण भेट देऊ शकता महालक्ष्मी ज्वेलर्स यांना. तर निश्चित लग्न कार्यांसाठी सोनं खरेदी करण्यासाठी आपण येऊ शकता महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून हे ॲडव्हर्टाइज निश्चित आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. तर 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाले. 3 षटक्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. तर 4 गड्यांच्या मोबदल्यात जिजूचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सुदर्शनने हाताळली आहे. तर संघर्ष करत असताना निश्चितच माहिती आहे दोन्ही संघ बलाढ्य आहेत, एकाच ताकदीचे आहेत. तर 40 ते 50 धावांच्या आतमध्ये जर या संघाला रोखलं गेलं तर निश्चित आपण कमबॅक करू. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ गोलंदाजी करत असताना
चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. तर चौथं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित. यापुढील होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दापिवली विपक्ष जुवेली पाडा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. पहिला चेंडू इथे मात्र स्वैर हाताळलाय गोलंदाज अंकितने. तर धावफलकावरती धावा लागल्या त्या 17 धावा. निश्चित कोणत्या संघासाठी खतरा निर्माण होईल. नवीन फलंदाज आहे नवतरुण खेळाडू आहे अभय. आपल्या टीम साठी निश्चित चांगली फलंदाजी करेल. मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. मात्र अजूनही गती चांगली आहे मात्र टप्पा मिळत नाहीये गोलंदाज अंकितला सातत्याने 2 चेंडू स्वैर हाताळलेत. 18 धावा धावफलकावरती. तर चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्गवरती. बदलापूर गाव एंड कडून गोलंदाजी करत असताना अंकित. निश्चित या 2 षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके दाखवावे लागतील. मात्र अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू तटवला गेलाय. तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले डीप मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. तर मोठे फटकेबाजी निश्चित दाखवावी लागेल अभयला. चांगली फलंदाजी करावी लागेल. अभय एक नवतरुण खेळाडू आहे. जानुमान जुवेली टीमचा सातत्याने टीम मध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. एकदा मोठा फटका अभयच्या बॅट मधून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी अभय ब्रँडेड षटकार. पाहायला मिळाला अभयच्या बॅट मधून 26 धावा धावफलकावरती. इथे जर अभयचा जर विचार केला तर मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती खूपच उंचवणार आहे. कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. एकदा मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अविनाश जज करतायत चेंडू. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 28 धावा. तर कमबॅक करून देत असताना मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी स्वीकारत असताना पार्टनरशिप बिल्ड करत असताना सचिन आणि अभय मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे अंकितचं. 28 धावा धावफलकावरती पुढचा चेंडू. एकदा मोठा फटका अभयच्या बॅट मधून मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र स्वतःला सावरत होता. निश्चितच डगआउट मधून बघा कोणी आवाज करू नका. तर पंच आपले डिसिजन सांगतील. तर 2च धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 30 धावा धावफलकावरती. तर पुढचा चेंडू एकदा अभयसाठी. एकदा इथे मात्र फसवलं जात आहे फलंदाज अभयला. मोठा धक्का लागेल तो म्हणजे जानुमान जुवेली टीमला. अभय बॅक टू दी पवेलियन.
फलकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या 3 षटकांमध्ये, मात्र या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी. आणखीन एक दिशा पाहावी लागेल. निश्चित पंच आम्हाला इशारा करताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 32 धावा. मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे गोलंदाज अंकितचा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये अंकितच्या माध्यमातून. बॅक या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू वाईट 4 टाकले ना. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 4थं षटक इथून समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 32 धावा. डीजे हॅलो हॅलो बच्ची. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत आमचे साथी समालोचक महेश धुळे. शेवटच्या षटकामध्ये आपण ऐकूया त्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद ओमकार. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक कुळगाव संघाच्या वतीने आपण पाहतो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला सचिन धुळे, नॉन स्ट्रायकिंगला हर्षद धुळे ही जोडी मैदानावरती. आणि गोलंदाज खुशाल. पहिलाच बॉल लॉप केलंय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र इथे फलंदाज होतील बाद. सचिन धुळे यावेळेस माघारी परत असताना धक्का क्रमांक जोवेली टीमला 5वा हादरा. सचिन धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान मुख्य पंचांच्या भूमिकेत अजित पुत्रन सर आणि आमचे जवळचे मित्र स्क्वेअरलेगचे पंच निरंजन सावंत सरांच्या जागेवरती निरंजन पिसेकर. नाव सेम आहे परंतु कामगिरी अचूक पाहायला मिळते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात सचिन धुळेला मात्र इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते टीम कुलगाव संघासाठी. यावेळेस हर्षद असते स्ट्राईक एंडला. चांगली कामगिरी, चांगली स्पर्धा. गेली 3 दिवस आम्ही ओमकार शेट्टे असतील, मयूर कांबळे, ओमकार तेरडे या सर्व समालोचकांना ऐकतोय. यावेळेस इथे मात्र ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाडवरती आदळतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. लेग बाईस अजित पुत्रन सर सांगतायत की हा चेंडू यावेळेस पॅडवरती आदळला. आवाज करू नका जोबेली टीम. धावसंख्या धावफलकावरती यावेळेस 34 लॉस ऑफ 6 विकेट. यावेळेस हलक्या हाताने यावेळेस चेंडू टोळवलाय. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक येतील अभिषेक होते. अभिषेकने मागच्या चेंडूवरती सचिन धुळे यांचा झेल कॅरी केला. दूरचं अंतर कापून अगदी जर विचार केला तर वाईडिश लॉंग वरून लॉंगनला मात्र ते झेल कॅरी करण्यासाठी मात्र तत्पर राहिले. एक जबरदस्त कामगिरी क्षेत्ररक्षणाद्वारे. गुड फिल्डिंग यावेळेस कुलगाव टीम. अमित डांगरे यांचा संघ इथे पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. क्लासिकल ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईलने एक धाव तर कंप्लीट, परंतु दुसऱ्या धावेसाठी येतोय नकार. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 37. 5 षटकांचा सामना जर ओमकार म्हटला तर 40 ते 45 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं महेंद्र धुळे, रोशन धुळे थोडेसे स्वस्तामध्ये बाद झाले. भारत एक चांगली कामगिरी करून गेला. भारतला कोण विसरेल ज्यांनी मात्र काल 17 चेंडूमध्ये तब्बल 59 धावा नोंदवला. मुरबाड
या शहरामध्ये आपल्या नावाचा दबदबा ठसा त्याने तिथे उमटवला खरा, परंतु जोबेली टीमला शेवटच्या सामन्यामध्ये मात्र अपयश पत्करावं लागलं. यावेळेस इथे होतात बीट, फलंदाज होतात बाद. 7वा झटका लागत असताना जोबेली टीमला. चला श्री गणेश क्रिकेट संघ जोबेली पाडा टीमचे संघनायक आणि त्यांना फाईट करतील मोरिया सिसी दापिवली, रुपेश गायकर. चला लगेच तुषार आलेत यावेळेस आणि यावेळेस आपण पाहतोय जोबेली टीमचे कॅप्टन यावेळेस इथे सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस पुढे सरकत असताना पहिला डाव इथे संपुष्टात होतोय. धावसंख्या फलकावरती 38 धावा आणि 39 धावांचं एक मापक लक्ष असेल. येणारे 30 बॉल आणि 39 धावा. आई गावदेवी प्रसन्न आई एकविरा चषक 2020 वर्ष पहिलं या स्पर्धेचं आपण पाहतोय. या स्पर्धेचा कालावधी 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर. आज शेवटचा दिवस. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय पारितोषिक 10,000 आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये 10,000 हे पारितोषिक असेल. या स्पर्धेचा आज आपल्याला सुरुवातीची आपण जर स्पर्धा पाहिली दिनांक 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर, तर प्रत्येक दिवशी एक संघ आपल्याला क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. सुपर 4 मध्ये पहिल्या दिवसात खऱ्या अर्थाने ओमकार तेरडे यांनी आम्हाला माहिती दिली की विकास एसी मानकिवली या संघाने पहिला दिवस गाजवला. दुसऱ्या दिवसामध्ये जांताराजा बदलापूर टीम या टीमने मात्र दुसरा दिवस गाजवला. पहिली सेमीफायनल त्या दोन टीम मध्ये झाली, त्यामध्ये विकास एसी मानकुली संघ अगदी या स्पर्धेमध्ये अग्रेसर राहिला आणि मेगा फायनलची तिकीट त्यांनी इथून बुक केली आहे. आणि कालचा तिसरा दिवस चिखलोली जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली या संघाने मात्र कालचा दिवस गाजवला. खऱ्या अर्थाने तिसरा संघ आम्हाला काल चिखलोली संघाच्या माध्यमातून मिळाला आणि आज 8 संघातून चौथा संघ या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळेल. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करू, जेणेकरून पहिल्या फेरीत ही शेवटची लढत आपण पाहतोय. यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले तर ओमकार तेरडे आमच्या समवेत. तर पहिलं षटक यावेळेस प्राईड ऑफ जोबेली महेंद्र धुळे, जोबेलीचा अभिमान महेंद्र धुळे यावेळेस गोलंदाजीसाठी 39 धावांचं टार्गेट असेल. येणारे 30 बॉल. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील यावेळेस सिद्धेश आणि नॉन स्ट्रायकिंगला मुन्ना स्वामी. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉप केलंय. वा, यावेळेस चेंडू जाईल लॉंग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी यूज इट. षटकार देत असताना सिद्धेश राऊत
तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल 3 षटकारांसाठी तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद ओमकार. बक्षिसांची लयलूट. सामना तितका महत्वाचा आहे. जोबेली संघ वर्सेस कुलगाव. यावेळेस महेंद्र धुळे पहिलाच बॉल. यावेळेस अतिशय चांगला फटका. मादक सौंदर्य दाखवणारा अक्षरशः डोळ्यांचे पार न फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिळतील मुन्ना स्वामीला या 3 धावा. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. जोबेली टीम वरती इथे आक्रमण केला जातोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. इथे दम दाखवत असताना कुलगाव टीम स्कोर कार्ड वरती टीमची टोटल येते 10-10. 10 धावा धावफलकावरती लकी फिगर. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. तब्बल 19 वेळा हा खेळाडू मात्र 90च्या घरामध्ये मात्र बाद झाला होता. सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस ऑन साइडला पण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतोय अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात सचिन वेगाने चेंडूची उचल करतील फेक करतील तोपर्यंत मिळतील 2 धावा. पहिल्या षटकावरती आक्रमण केलं जाते. प्रेशर रिलीज करत असताना कुलगाव टीम या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. 39 धावांचं मापक लक्ष इथे मात्र पार करायचे येणाऱ्या 30 बॉल मध्ये. पहिल्या चेंडूवरती आपण जर विचार केला आक्रमण केलं होतं सिद्धेशने. पुन्हा एकदा यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातील. आउटफील्ड फास्ट आहे अगदी. मैदान आपण पाहतोय या आउटफील्डच्या प्रेमात पडावा असं सुंदर मैदान जगन्नाथ क्रीडा संकुल. इथे मात्र येणारा हा सिद्धेशच्या बॅट मधून दमदार चौकार. अक्षरशः यावेळेस षटक महागडं पडतंय जोबेली टीमला. इथे यावेळेस बाची कडा जेलची संधी कव्हरच्या दिशेने चेंडू इनफिल्डच्या वरून जाईल. इथे क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. 18 धावा जवळ जवळ इथे मात्र मी म्हणेन अर्धा टप्पा यावेळेस कुलगाव टीमने गाठलाय. कारण आपण जर विचार केला 39 धावांची गरज होती. फक्त जोबेली टीम 38 धावा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बनवू शकला आणि एक सोपं लक्ष ठेवलं ते म्हणजे कुलगाव टीम समोर. 39 धावांचं महेंद्र धुळेचं महागडं षटक इथे मात्र जोबेली टीमला कमबॅक करून देतील का उर्वरित गोलंदाज. यावेळेस कल्पेशने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. काय म्हणशील ओमकार या सामन्याबद्दल. निश्चित एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र कुठेतरी फलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली जुवेली टीम कडून. निश्चित मिडल ऑर्डर मध्ये संघाला सावरला. अभयने मात्र 40 ते 45 धावांचं टार्गेट इथून सेट केलं गेलं असतं तर एक नक्कीच बिग फाईट मॅच पाहायला मिळाली असती. महेंद्र दादाने पहिले षटक टाकलं. पहिले षटक थोडंसं मागडं पाहायला मिळालं 18 धावांचं. आता मात्र इथून कमबॅक करून द्यावं लागेल. कल्पेशला कमबॅक करावं लागेल. याच दरम्यान नक्कीच ओमकार जर विचार केला अभयने 13 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर भारत धुळेने 10 धावांचं योगदान दिलं. म्हणजे एकंदरीत 23 धावा या 2 खेळाडूंचा अपवाद जर वगळला या मॅच मध्ये तर मात्र 3 फलंदाज शून्याचा चष्मा घालून परतले होते. परंतु इथे धावांचा डोंगर उभा करण्यासाठी मात्र कोणता फलंदाज तटस्थ राहिला नाहीये. जोबेली टीमचा फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का लागत असताना यावेळेस मुन्ना स्वामी बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला आणि पहिला अडसल जोबेली टीमने दूर केलाय तो म्हणजे कुलगाव टीमचा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोरिया सीसी दापिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर सामना 4 षटकांचा असेल. दापिवली संघ हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू महेश. थँक्यू ओमकार. यावेळेस स्विचिट करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल. यावेळेस स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आपण जर पाहिलं कल्पेश धुळे फिरकीचा जादूगार मुरबाड मध्ये देखील काल त्याचा दबदबा आपण पाहिला. अगदी शेनवान सारखी गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळते. यावेळेस लेग ब्रेक. तिसरा बॉल. इथे यावेळेस चेंडूचा समाचार घेतला जातोय. ओव्हर पिच बॉल जसा आला तसा पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी यूज इट बिग लॉंग वे षटकार.
मात्र जबरजबर सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळतोय की काय असं चित्र मैदानावरती होत आहे. कुलगाव टीम जबरदस्त कामगिरी. सिद्धेश राऊतला कोण विसरेल. जबरदस्त फलंदाजी सातत्याने आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडत असतो. मी सलामीला का आलोय याच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळते. 2 षटकांची संधी दिली आम्हाला बोलण्याबद्दल तर निश्चितच मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आणि संपूर्ण टीम कमिटी मयूर ग्रुपचा मी आभार व्यक्त करेन. आणि या षटकानंतर तुमच्यातून मी रजा घेईन आणि उर्वरित 3 षटकं समालोचन करण्यासाठी आमच्या सोबत जोडले गेलेत ओमकार तेरडे यांचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्धेश राऊत. यावेळेस कल्पेश इथे यावेळेस शफल झालेत अक्रॉस द लाईन. जागा बनवली फटक्यासाठी. लॉंग लेग सीमारेषे जवळ चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातात. हर्षदने शेवटच्या मोमेंटला दिला पॉज परंतु इथे त्याचा फायदा नाहीये. पंच सांगतात दॅट इज 4 रन. चौकार. इथे रन्स मिळतील 4 कुलगाव टीमला. इथे यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल तर येते. जवळ अर्धा पल्ला नाही तर मी म्हणेन जवळजवळ विजयाच्या उंबरठ्याकडे इथे वाटचाल आगीकूच करत असताना कुलगाव टीम 2 षटकामध्ये महेंद्र धुळेने 18 धावांचं षटक हाताळलं. थोडंसं महागडं षटक. त्या षटकामध्ये जर ओमकार कमी धावा आपल्याला पाहायला मिळाला असता तर कदाचित जोवेली संघ या धावा देखील डिफेन्स करू शकला असता परंतु ते चित्र पाहायला मिळत नाहीये कारण सिद्धेश राऊत सारखा फलंदाज जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत इथे यावेळेस जबरदस्त आणि लाजवाब बॅटिंग करत असताना 13 धावा कल्पेशने खर्च केल्यात. जर सरासरी आपण ग्राफवरती पाहिली तर पहिल्या षटकामागे 18.00 ची सरासरी होती आणि यावेळेस 15.50 ची सरासरी म्हणजे 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांचं समीकरण या ऐकूया येणाऱ्या 3 षटकासाठी ओमकार तेडे यांना. धन्यवाद. थँक्यू महेश धुळे. ते मात्र या स्पर्धेसाठी आपला अनमूल्य वेळ दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. महेश धुळे सरांचा चिंचवली इथली स्पर्धा कव्हर करत होते. मात्र या स्पर्धेवरचं त्यांचं प्रेम, आमच्या मयूरदादांवरचं प्रेम, प्रतीकदादांवरचं प्रेम त्यांना रोखू शकलं नाहीये आणि त्यांचं समालोचन ऐकलं. एक दर्जेदार समालोचक, बदलापूर विभागातील एक नामांकित समालोचक महेश धुळे ज्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन करण्यास शिकलो. तर समीकरणाचा विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 8 धावांची राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला. तर रोशन धुळे गोलंदाजी मागवती अलॉंग द कार्पेट. चेंडू तटपला गेला. लॉंग ऑनला कल्पेश आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाईल. आता मात्र माहिती आहे एकेका धावेने निश्चितच सामना जिंकता येणार आहे त्यामुळे मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत फलंदाज सिद्धेश. तर पुढचा चेंडू अब्बीसाठी. तर माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. अब्बीच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी आणि या षटकाराच्या सहाय्याने सामना खुला केला जातोय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे विजयासाठी 1 धावेची राज क्रीडा मंडळ देत असताना खुल्या टप्प्यात चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका अभिच्या बॅट मधून MS धोनी स्टाईल ने इथे मात्र सामना फिनिश करत असताना आणि विजय मिळवून देत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला. चला मोर्या सीसी दापिली संघ वेळ घालवू नका. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवा. तर निश्चितच जाऊया सामनावीराकडे. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण निश्चितच मॅन ऑफ द मॅचच्या किताबामध्ये खूप
सारे प्रश्न आमच्या समोर उभे राहिले होते, मात्र जे क्षेत्ररक्षण केलं अभिषेकने त्यासाठी मात्र एक मोठा गळा लावला. महेंद्र धुळेचा झेल तिथे कॅरी केला, एक उत्कृष्ट झेल. त्यामुळे सामनावीराचा किताब देतोय तो म्हणजे आपण अभिषेकला. मी इन्व्हाइट करतो अभिषेकला.